सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा किंवा वेगवेगळ्या समाजांनी आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या संदर्भात होत असलेल्या घडामोडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा सरकार असेल, सगळ्यांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आणि ते देण्यासाठी जी काही चर्चा करून काही जो मार्ग काढावा लागेल तो मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने जस्टिस निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन सुद्धा नेमलेलं आहे. बाकीचे आणखीन हायकोर्टाचे 3 माजी निवृत्त न्यायाधीश हे या कामामध्ये सरकारला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जसं मराठा समाजाचा आरक्षणाची मागणी आहे तशीच धनगर समाजाची सुद्धा मागणी आहे. आता सगळ्या समाजाच्या मागण्या आहेत, पण त्या पूर्ण कशा करायच्या? कारण आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की 52% वरती किंवा 50% वरती आरक्षण जाता कामा नये. काल किंवा परवा बिहारच्या विधानसभेमध्ये बिहारच्याच ना तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 75% आरक्षण देण्याच्या संदर्भातला निर्णय बिल सभागृहामध्ये मंजूर करून घेतलेला आहे. आता त्याला बाकीच्या सगळ्या कसोट्यांवर उतरावं लागेल आणि आपला तोच प्रयत्न आहे की जे आपण आरक्षण कुठल्याही वर्गाला देऊ, तर आज ज्यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता नवीन आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकारचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा किंवा कुठल्याही समाजाने आपल्या मागण्या मांडत असताना शांततेच्या मार्गानं, चर्चेच्या मार्गानं हा प्रश्न सोडवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आपला तर सगळ्यांचा या आरक्षणाच्या मागणीला निर्विवाद पाठिंबा आहे आणि ओबीसी समाजाला सुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे ते मी आधीच सांगितलं की कुठल्याही समाजाची आज जी आरक्षण आहे ते आरक्षण कमी होता कामा नये या दृष्टीनं राज्य सरकार प्रयत्न करत आहे. साहेब, आपण मराठा आरक्षणाबद्दल म्हणलं, बिहारच्या धर्तीवर राज्य सरकार आपलं त्या पद्धतीचा प्रस्ताव तयार करेल का? आणि नाही, आता हा विषय जो आहे हा विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये त्याची चर्चा होईल आणि मग त्यांचा काय निर्णय असेल तो निर्णय मंत्रिमंडळाच्या समोर येईल. नाही, जरांगे पाटील आता सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीवरती आहे आणि ओबीसी त्याचा समावेश नको म्हणून या दोन्ही प्रश्नांची माहिती आणि जाणीव मला आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्या कमिटीमध्ये काम करणारे सदस्य घेतील आणि नंतर त्याच्याबद्दल आपल्याला काय ते कळेल.